आणि आता काही खास बातम्या सविस्तर खोलवर. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा भारताशी थेट नसला तरी संबंध होता हे तुम्हाला माहिती आहे. इतकंच नाही तर खामेनी भारत दौऱ्यावर येऊन गेले होते. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचं कौतुकही केलं होतं. मात्र काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांनी भारत विरोधी भूमिका घेतली. खामेनी आणि भारताचे संबंध नेमके होते तरी कसे, जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. फक्त खामेनीच नाही तर इराणमधील 48 मोठ्या नेत्यांचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण आणि इराकमध्ये त्यांच्या समर्थकांनी अमेरिका आणि इस्रायलचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. इराणमध्ये एक वेळ ठीक, पण भारतातही जम्मू काश्मीर आणि अन्य काही शहरांमध्ये खामेनी यांचा फोटो हातात घेऊन नागरिक रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. अशावेळी खामेनी आणि भारताचा संबंध काय असा प्रश्न आपल्याला पडतो. वाद किंवा विरोधाचा भाग वेगळा, पण आपल्याला आयातुल्ला अली खामेनी कोण होते आणि त्यांचा भारताशी संबंध काय हे जाणून घ्यावं लागेल. 1980-1981 मध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सुरुवातीच्या काळात आयातुल्ला अली खामेनी हे उभरते धर्मगुरू होते आणि त्याच काळात ते भारत भेटीवर आले होते. भारत दौऱ्यावर असताना खामेनींचा पहिला थांबा होता बंगळुरू. त्यानंतर ते पोहोचले अलीपूर. बंगळुरूपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिया मुस्लिम बहुल गावात. अलीपूरचा इराणशी दीर्घ धार्मिक आणि शैक्षणिक संबंध राहिलाय. खामेनी यांच्या अधिकृत वेबसाईटवर 1981 मधील बंगळुरू आणि अलीपूरमधील त्यांच्या स्वागताच्या छायाचित्रांचाही उल्लेख आढळतो. स्थानिकांच्या मते त्यांनी इराण सरकारच्या मदतीनं उभारलेल्या रुग्णालयाचं उद्घाटनही अलीपूरमध्ये केलं होतं. कर्नाटक नंतर खामेनी पोहोचले काश्मीरला. त्या काळात काश्मीर खोऱ्यात सांप्रदायिक तणाव वाढलेला होता. श्रीनगरमध्ये त्यांनी एका सुन्नी मशिदीत जुम्म्याची नमाजही अदा केली आणि साधारण 15 मिनिटांचं भाषणही दिलं. स्थानिकांच्या दाव्यानुसार या भाषणानंतर शिया आणि सुन्नी तणाव लक्षणीयरित्या कमी झाला आणि दोन्ही समुदाय एकमेकांच्या मशिदींमध्ये निर्भयपणे नमाज अदा करू लागले. भारत आणि इराण या दोन्ही राष्ट्रांचे हजारो वर्षापासून जरी सांस्कृतिक संबंध असतील तरी 1950 नंतर अधिकृत दोन्ही राष्ट्रांनी सामरिक आणि सुरक्षाविषयक संबंध प्रस्थापित केले. परंतु खऱ्या अर्थाने 1980 नंतर खोमेनी यांनी भारताचा दौरा केला. त्यानंतर भारतानेही इराणमधील इस्लामिक राष्ट्रांची त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली, इस्लामिक क्रांतीला, आणि दोन्ही देशांच्या दरम्यान सांस्कृतिक आणि सुरक्षाविषयक जो देवाणघेवाण आहे ती सुरू केली. नंतर ऑइल फॉर एज्युकेशन अशा पद्धतीची योजना भारत सरकारने राबवून त्या ठिकाणी बरेचसे इराणचे विद्यार्थी जे आहेत ते भारतात शिक्षण घेऊन परत त्या ठिकाणी त्यांच्या विविध प्रांतात नोकऱ्या करत आहेत. पुढे 3 दशकांनंतर म्हणजे ऑगस्ट 2012 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तेहरान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर खामेनी यांनी आपल्या भारत दौऱ्याचा उल्लेख केला होता. मनमोहन सिंगांसमोर खामेनी यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं. तसंच पंडित नेहरूंना निर्गुट चळवळीचं संस्थापकही म्हटलं. इतकंच नाही तर धार्मिक विविधता ही भारताचं शक्तिस्थान असल्याचंही खामेनींनी म्हटलं होतं. 1989 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते झाल्यानंतर खामेनींचा भारत दौरा झाला नाही, पण भारतीय नेतृत्वाशी त्यांच्या भेटी तेहरान किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये झाल्या. आपल्या भाषणांमध्ये त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद आणि मोहम्मद इक्बाल यांसारख्या स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय नेत्यांचा उल्लेख केलेला आढळतो. असं असलं तरी गेल्या काही वर्षात खामेनी यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांनी भारत आणि इराण संबंध ताणले गेले होते. खामेनी यांनी काश्मीरमधील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत काश्मीरची तुलना गाझा, येमेन आणि बहरीनशी केली होती. त्यावर भारतानं काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, बाहेरील हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. खोमेनीच्या मृत्यूनंतर विशेषतः शियाबहुल राष्ट्रांमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा हैदराबाद असेल, जम्मू काश्मीर असेल, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ शहर असेल,
या ठिकाणी शिया बहुल मुस्लिम धर्मियांची जिथे वस्ती आहे तिथे अमेरिकेविरुद्ध आणि विशेषतः इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या मृत्यूप्रित्यात एक मोठे जन आंदोलन सुरू झालेले आहे आणि या आंदोलनाची प्रतिक्रिया आज कालांतरे अजून वेगळ्या पद्धतीने होईल. मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये हिजबुल्ला असेल, हुती असतील किंवा हमास असेल, हे जे घटक आहेत हे घटक अधिक सक्रिय होऊन त्या ठिकाणी अमेरिकेच्या विरोधात हे अधिक तीव्र लढा देतील. इराण हा शिया मुस्लिम बहुल देश आहे, त्यामुळे भारतातील शिया समाजासोबत त्यांचे आध्यात्मिक संबंध राहिले आहेत. इराणमध्ये 8 ते 8.5 कोटी शिया मुस्लिम राहतात. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ही संख्या 90% इतकी आहे. इराणनंतर शिया मुस्लिमांची संख्या भारतात आहे. भारतात जवळपास 3 ते 5 कोटी शिया मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर, हैदराबादसह अनेक भागात शिया मुस्लिम राहतात. लखनौ तर शिया संस्कृतीचं मोठं केंद्र म्हणून ओळखलं जातं. यामुळेच कदाचित इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतातील मुस्लिम समाजानं रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्रायलचा निषेध नोंदवलाय. असं असलं तरी खामेनी यांचा कट्टरतावाद आणि इराणमधील स्त्रियांवर लादलेली बंधनं याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.